मित्रांनो नमस्कार. माझे नाव गणेश बिर्ले आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो सध्या आपण 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे पाहतो आहे आणि पहिल्या 2 फेजचे वोटिंग झालेलं आहे आणि त्या वोटिंगमध्ये जे काही पर्सेंटेज आलेले आहेत, त्यानुसार वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जातात. पण इथे माझा मुद्दा वेगळा आहे मित्रांनो. माझा मुद्दा असा आहे, की या देशामध्ये जे हिंदू आहेत, त्यांना अशी काही वेगवेगळी कारणे दिसतायत, की ज्या कारणामुळे त्यांना मोदींना सपोर्ट करायचा नाहीये. त्यातील काही कारणांची आज आपण चर्चा करूया. काही जणांचं म्हणणं आहे, की मोदी डिक्टेटर होतायत किंवा होऊ शकतील, अशी त्यांची एक कल्पना बनवतायत ते, की मोदी डिक्टेटर होतील. जर परत तिसऱ्यांदा निवडून आले, तर गोष्टी हाताबाहेर जातील, असे काही त्यांचे विचार आहेत. माझा अशा लोकांना प्रश्न विचारायचा आहे, की आतापर्यंत त्यांनी किती पंतप्रधानांना दुसऱ्यांच्या पाया पडताना स्टेजवरती पाहिलं आहे? कारण अशी लोकं कमीत कमी 2-3 पंतप्रधान पाहून बसलेली आहेत. त्यांचं वय साधारणपणे 35-40च्या आसपास असेल. किती पंतप्रधानांना त्यांनी एखाद्या स्टेजवरती दुसऱ्यांच्या पाया पडताना पाहिलं आहे. मोदींना तुम्ही कमीत कमी 10 ते 15 वेळेस त्यांच्यापेक्षा वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडताना पाहिलं आहे. असा माणूस तुम्हाला वाटतो की तो डिक्टेटर होईल? आज तो माणूस आज आपण जेव्हा बोलतोय, आज मोदी 4:30 वाजता पुण्यामध्ये रॅली करतायत. एवढ्या उन्हामध्ये तो 72 वर्षाचा माणूस आज पुण्यामध्ये रॅली करतोय. एवढी आपल्याला उष्मा जाणवते आज बाहेर पडल्यानंतर. तुम्हाला असं वाटतं की हा माणूस डिक्टेटर होईल पुढे जाऊन? जो एवढं मेहनत करण्यामध्ये विश्वास करतो. स्वतःला कार्यकर्ता समजतो, त्याप्रमाणे कार्य करतो, त्याप्रमाणे मेहनत करतो. स्वतःला विचारा तुम्ही, की असा माणूस डिक्टेटर होऊ शकतो का? ज्या माणसाची आई जेव्हा वारली, तेव्हा तो माणूस लाखो लोकांना गोळा करू शकला असता. स्वतःची ताकद दाखवू शकला असता. त्या माणसाने काय केलं? त्या माणसाने म्युनिसिपालिटीच्या व्हॅनमध्ये जसं एखाद्या नॉर्मल घरात कोणाचा जर मृत्यू झाला, ज्या प्रकारे ते शव दवाखान्यात जाईल किंवा स्मशानात जाईल, त्याप्रमाणे मोदीजींच्या आईचं शव देखील स्मशानात गेलं आणि मोदीजी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये बसले होते. मला वाटतं असा माणूस डिक्टेटर होऊ शकतो? थोडं विचार करून बघा. फक्त तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की लगेच डिक्टेटर होतील असं तुम्ही विचार करताय. ह्याला काही तथ्य आहे का? ह्याला काही आधार आहे का? का कोणी एका ध्रुवराटीने जर्मनीमध्ये बसून सांगितलं तुम्हाला आणि लगेच तुम्ही मान्य करायला लागले की तो आता डिक्टेटर होणार? काही एखादं लक्षण तरी बघा कुठलं डिक्टेटर व्हायचंय. आज अरविंद केजरीवालला अटक झालेली आहे. अरविंद केजरीवालला 9 समन्स गेलेले आहे. एखाद्या त्याच्या पार्टीचं नाव आम आदमी पार्टी आहे. जर एखाद्या आम आदमीला एवढे समन गेले असते ना, तर त्याच्या घराभारासहित सगळ्याला उचलून घेऊन गेले असते पोलीस. तुम्ही विचारून बघा, जे तुमचे काही वकील असतील तुमच्या ओळखीमध्ये, की 1-2 समन्स मिस केल्यानंतर कोर्ट काय ॲक्शन घेऊ शकतं? किंवा एखादी एजन्सी काय ॲक्शन घेऊ शकते? 8-8, 9-9 समन्स याने धुडकारून लावलेले. तुम्ही म्हणताय डिक्टेटर आहे मोदी. आता 9 समन्सना तर एखादा माणूस उत्तर द्यायला येत नाही, भेटायला येत नाही. जेव्हा की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, की बाबा आम आदमी पार्टीला तुम्ही पार्टी करा ह्या खटल्यामध्ये. कारण त्यांनी पैसे वापरलेत त्या गोष्टीचे. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यानंतर त्यांनी अरविंद केजरीवालला त्याच्यामध्ये पार्टी केलंय. ते आम आदमी पार्टीला पार्टी केलं. आणि तुम्ही सांगताय की मोदी डिक्टेटर आहे. 9-9 समन्सला हा माणूस उत्तर देत नाही. आणि डिक्टेटर मोदी आहे. डिक्टेटर केजरीवाल नाही तुमच्यामध्ये. थोडं विचार करून बघायला पाहिजे हिंदूंनी. काय आपण कुठल्या गोष्टींना भुलतोय? काही लोकं सांगतायत की मोदींनी BSNL बंद पाडली आणि त्याच्यामुळे जिओ मोठी झाली. BSNL एक सेपरेट कंपनी आहे. त्यांची प्रॉफिट अँड लॉस हे स्वतः स्वतःचे त्यांचे जे एम्प्लॉयी आहेत, त्यांचे जे मॅनेजर आहेत, त्यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, ते स्वतः बघतात. जर त्यांनी 4G ला बीड केलं किंवा केलं नाही, हा सर्व विषय त्यांचा स्वतःचा आहे. म्हणजे तुमची अशी अपेक्षा आहे का, की मोदींनी BSNLचं पण काम करून द्यावं, त्यांना बीड भरता येतं तर मोदीने जाऊन त्यांना बीड पण भरायला शिकवावी, अशी तुमची अपेक्षा आहे का? आज आपण सगळेजण SBIच्या नावाने बोंबा मारतो, की SBIमध्ये असं लंच ब्रेक होतो, तसा लंच ब्रेक होतो.
मग उद्या आपण एसबीआय जर बंद पडली तर तुम्ही परत मोदीला शिव्या घालणार की मोदींनी एसबीआय बंद पाडली कारण अंबानी बँकिंगमध्ये आले म्हणून. म्हणजे तुम्ही काहीतरी तारतम्य बाळगा. तुम्ही काय म्हणताय? ती प्रायव्हेट कंपनी आहे. प्रायव्हेट ते त्याच्यामध्ये त्याची मॅनेजमेंट वेगळी आहे. इंडिपेंडेंट मॅनेजमेंट आहे. फक्त पैसा गव्हर्नमेंटचा आहे. त्याच्या डिसिजन मेकिंगमध्ये गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व नाही. ही गोष्ट तुम्हाला समजत नाही का? बरं तुम्ही म्हणताय जिओला फायदा करून दिला. मागच्या 10 वर्षामध्ये इंटरनेटच्या डेटाचा रेट किती पडलाय तुम्ही स्वतः पाहिलंय का कधी? तुम्ही पूर्वी किती पैसे द्यायचे दर महिन्याला? आता किती पैसे देताय? किती डेटा यूज करताय? कधी स्वतः चेक केलंय का तुम्ही? भारतामध्ये डेटाची प्राइस काय आहे? दुसऱ्या मोठ्या देशांमध्ये डेटाची प्राइस काय आहे? कधी तुम्ही कम्पेअर करून बघितलंय का? आज भारतामध्ये इंटरनेट पेनिट्रेशन एवढं भयानक वाढलेलं आहे. आज गावागावामध्ये, गल्ली-गल्लीमध्ये क्यूआर कोडवरती लोकं पेमेंट घेत आहे. आज भारत इंटरनेटमध्ये किती पुढे गेला आहे? इंटरनेट पेनिट्रेशनमध्ये, रेट ऑफ इंटरनेटमध्ये किती कमी आहे भारताचा रेट बाकी देशांपेक्षा माहिती आहे का तुम्हाला? जर अंबानीला द्यायचं असतं मग एवढा रेट कशाला कमी ठेवला असता? मोदींची अपेक्षा अशी आहे की गावागावामध्ये इंटरनेट जावं, सगळ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यावे, सगळ्यांना त्यांचे अकाउंट ऑपरेट करता यावे ऑनलाईन येऊन, सगळ्यांना क्यूआर कोडमधून पैसे घेता यावे. म्हणून ते डिजिटल इंडियाचा साठी प्रयत्न करताय आणि तुम्ही म्हणताय बीएसएनएल बंद पाडली. तुम्हाला आठवते का शेवटची बीएसएनएलची ऍड कधी आली होती? कधी केली बीएसएनएल मार्केटिंग? कधी दिली तुम्हाला बीएसएनएल सर्व्हिस? आज देखील तुम्हाला कधी एसबीआयने चांगली सर्व्हिस दिली का बँकेत गेल्यानंतर? उद्या जर रिलायन्सने बँक काढली, एसबीआय त्याच्यामुळे बंद पडली, मग तुम्ही एसबीआयच्या ऐवजी मोदीला शिवाय देणार का? काही लोक म्हणतात हिंदू मुस्लिम करताय मोदी. तुमच्यामध्ये हिंमत आहे का मुस्लिम गल्लीमध्ये जाऊन राहायची? 1947 मध्ये हिंदू मुस्लिम या विषयावर भारताची फाळणी झाली, लाखो लोक मारले गेले, तेव्हा मोदी जन्मले होते का? कसा काय तुम्ही विचार करत नाही? एका माणसाने फक्त जर्मनीमध्ये बसून तुम्हाला सांगितलं की आता भारतामध्ये असं होणार, तसं होणार, डिक्टेटरशिप येणार आणि तुम्ही लगेच मान्य करताय. आज मोदींना कसल्या कसल्या प्रकारच्या शिव्या द्यायला गेलेल्या आहे. किती लोक जेलमध्ये असेल ज्यांनी ज्यांनी मोदींना शिव्या दिल्या. आज आज राहुल गांधी मागच्या 2 दिवसाची गोष्ट आहे. आरुतुरे बोलतो पंतप्रधानाला स्टेजवर. ह्याच्या आधी कधी बघितलं होतं तुम्ही कोणाला पंतप्रधान आरुतुरे बोलताना? आणि जो माणूस डिक्टेटर होऊ शकतो त्याला कोणाची हिंमत असते आरुतुरे बोलायची अशी? म्हणजे आपण डोकं स्वतःच वापरत नाही का? आपल्याला इच्छा नाही का आपल्या स्वतःचं मत स्वतःच्या अनुभवावरती बनवायची? आज तुम्ही फिरायला जाता, एवढा रोड ट्रिप काढता सगळ्या. कुणाच्या जीवावर काढताय? रोड चांगले झाले म्हणून काढताय. एवढ्या गाड्या घेताय सगळे लोक. तुम्हाला माहिती आहे रोड चांगले झाले, गाड्यांच्या आता चांगले गाड्यांची लाईफ चांगली राहणार आहे. आज सगळे लोक जेवढी मोठी गाडी घेतील तेवढी गाडी घेत आहे. होते का असे रोड तुमच्याकडे 10 वर्षापूर्वी? कुठून आले रोड? कुठून आला पैसा रोड बांधायला? कोण काम केलं एवढं? एवढ्या जमिनी घ्याव्या लागतात, एवढे लिगल प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात, एवढ्या परवानग्या लागतात रोड बांधायला. कोण केलं एवढं सगळं काम? एवढ्या नवीन प्रकारच्या ट्रेन लॉन्च केल्या, काय गरज होती? तुम्ही 70 वर्षापासून त्या डबड्या ट्रेनमध्ये फिरत होतेच ना. तुमच्या मनात कधी वाटलं होतं का तुम्हाला वंदे भारत सारखी ट्रेन पाहिजे आपल्याला म्हणून? तुम्ही न मागता मोदीने दिली तुम्हाला. एवढ्या आज शहरांमध्ये मेट्रो साठी केंद्र सरकारने एवढा पैसा दिलेला आहे. किती शहरामध्ये मेट्रो चालू झाल्या? तर माझा प्रश्न हे तुम्हाला नंबर सांगणे नाही. नंबर तुमच्या समोर आलेले आहेत, पण तो नंबर तुम्हाला कळालेले नाहीत आतापर्यंत. माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की का नंबर कळत नाही तुम्हाला? तुमच्या आयुष्यात झालेला फरक दिसत नाही तुम्हाला? मोदींनी नोटाबंदी आणून, रेरा सारख्या गोष्टी आणून आज एका सामान्य माणसाला स्वतःचं घर घेता यावं अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे. आज पुण्यामध्ये एखादा मध्यमवर्गीय माणूस 50-55 लाखामध्ये आणखीन देखील 2 BHK घेऊ शकतो. जो प्राइस जी जी जो प्राय ही प्राइस 2014 मध्ये होती, त्याच प्राइस मध्ये आज घरं अवेलेबल आहेत. हे दिसत नाही का तुम्हाला?
एवढे लोक घरं घेत आहे, एवढे लोक स्वतःचे पूर्ण स्वप्न पूर्ण करत आहे, एवढे लोक गाड्या घेत आहे. आज रशिया युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, इस्रायल इराणमध्ये युद्ध चालू आहे. बघा त्यांची कंडिशन काय झालेली आहे. आपल्याला आपल्या सुदैवाने मोदीसारखा माणूस भेटला आहे हा देश चालवायला, आणि आपल्याला दिसत नाही आपल्या डोळ्यासमोर काय चालू आहे. जर हिंदू असहिष्णू असताना तर भारत पाक फाळणी कधीच झाली नसती. हिंदू सहिष्णूच आहे, सहिष्णूच राहणार, पण कमीत कमी थोडं कॉमन सेन्स आपण ठेवला पाहिजे. काय म्हणलं राहुल गांधींनी, काय लिहिले त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेसच्या, की आम्ही पूर्ण भारताचा एक्सरे करू. एक्सरे करू म्हणजे काय? प्रत्येकाची प्रॉपर्टी खंगाळू, कुणाकडे किती आहे काय नाही, आणि ही प्रॉपर्टी आम्ही देशाला वाटू. मनमोहन सिंग काय म्हणले म्हणून गेले त्याच्या आधी, की ह्या देशाच्या प्रॉपर्टीवरती मुस्लिम लोकांचा पहिला अधिकार आहे, हे म्हणून गेलेत ते. मग ही जेव्हा प्रॉपर्टी सगळी गोळा केली जाईल, देशाची प्रॉपर्टी होईल, तेव्हा पहिला अधिकार कोणाचा असणार? हा प्रश्न निर्माण होईल का? नाही होणार. तर ते सांगून ठेवले त्यांनी कोणाचा असणार. बरं ठीक आहे, समजा सगळ्यांना वाटायचं त्यांनी ठरवलं. आज सगळ्यात जास्त जेव्हा तुम्ही ही प्रॉपर्टी वाटणार पुढे जाऊन, तेव्हा तुम्ही प्रॉपर्टी वाटताना त्या घरात माणसं किती आहे बघणार का नाही बघणार? तर ज्या घरामध्ये 3 माणसं आहेत त्यांना पण तेवढेच पैसे देणार, ज्या घरामध्ये 15 माणसं आहेत त्यांना पण तेवढेच पैसे देणार, असं होईल का? तर काय करावं लागणार? ज्या घरामध्ये 15 माणसं आहेत त्याला प्रत्येकाचे डोके मोजून तेवढ्या प्रकारचे पैसे द्यावे लागणार. मग सगळ्यात जास्त पैसे कुणाला भेटणार? कुणाकडे आहेत सगळ्यात जास्त घरात माणसं? तुम्ही या गोष्टीवरती विचार करायला एवढीच अपेक्षा ठेवतो. वंदे मातरम.